मोची समाजातील युवकांवर दाखल झालेल्या 353चे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। मुळात आचारसंहिता असताना या केसेस कोर्टात चालू असताना एका समाजाची मतं मिळण्यासाठी केलेला खटाटोप हा चुकीचा असून हा आचारसंहितेचा भंग झालाय। त्यामुळे काँग्रेसच्या वतीनं शहराध्यक्षांची चर्चा करून भाजपा विरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नूतन सरचिटणीस संजय हेमगड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली। मोची समाजातील काँग्रेसचे कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या निधनानंतर कोरोनाच्या काळात युवकांची झुंबड उडाली होती। त्यावेळी त्या युवकांमध्ये आणि पोलीस प्रशासनामध्ये झटापट झाली। त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353चे गुन्हे दाखल झाले होते। या प्रकरणात आमदार प्रणिती शिंदे यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलून प्रयत्न केले। विधानसभेतही आमदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी विषय मांडला होता। त्यामुळे भाजपानं फुकटचं श्रेय घेऊ नये असंही हेमगड्डी म्हणाले। आज ज्यांनी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी केलेली आहे आणि ज्यांच्यावरती आमच्या नेत्यांवर पक्षाच्या नेत्यांवर टीका केली तर आम्ही पक्षाच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। नाही साहेब, आचारसंहितेचा भंग झाल्याचे गुन्हा दाखल करणार आहे, कधी करणार आहे या संदर्भात सांगा। निश्चित आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांच्या माध्यमातून आणि आम्ही पदाधिकारी आपले काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या माध्यमातून आम्ही तो करणार। 4 दिवस झाले स्टेटमेंट दिली, अजून हा तिसरा दिवस आहे। त्यांनी परवा स्टेटमेंट दिलेलं आहे। काल आम्ही नव्हतो त्या ठिकाणी, आम्ही सर्वजण मुंबईला होतो, म्हणून आज हा पत्रकार परिषद घेऊन आम्ही त्या ठिकाणी केलं। मी या ठिकाणी सल्ला देत असताना त्यांना सांगेन की शिवसेना शिंदे गटाचे तुम्ही प्रवक्ता म्हणून निवड झाल्याबद्दल एक आमच्या समाजाची भगिनी म्हणून आम्हाला फार आनंद झाला। शेवटी काय असतो, कुठला कार्यकर्ता कुठल्या पक्षाच्या ध्येय धोरणाशी निगडीत असतो तो आम्ही न मानता एक आमची महिला या पदावर गेलेली याचा सार्थ आनंद आम्हाला झाला। त्या आनंद त्याने न टिकवून ठेवता काही युवकांना भडकवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांना हे 353 रद्द होण्यासाठी निवेदन दिलेले त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केले आणि त्याचं पत्रही त्या व्हायरल झालं। निश्चितपणे आम्हाला वाटले की या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना हा अधिकार आहे असे समजून हे होतील म्हणून आम्ही ग्राह्य धरलं होतं, पण वर्षाचा कालावधी म्हटलं तरी अजून तो निर्णय रद्द झालेला नाही आहे। परंतु कुठलेही आपण स्टेटमेंट करत असताना बोलत असताना भले तो सामाजिक दृष्टिकोनातील समाज बांधवांसाठी असेल किंवा आज एक प्रवक्ता म्हणून बोलत असताना तर तेवढ्यापुरतं तुम्ही न बोलता हे जे काय बोलतो आपण राजकीय दृष्ट्या ज्या कमिटमेंट आपण करतो ते कमिटमेंट पूर्ण करण्याचं तुम्ही प्रयत्न करावा आणि यापुढे असले कुठेही कुणालाही त्याचं काय म्हणतो आपण फायदा होण्याच्या दृष्टीने किंवा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याच्या दृष्टीने असे तुम्ही वक्तव्य करू नये आणि काही कुठे आश्वासनं देऊ नये आणि जर आश्वासनं देत असाल तर आश्वासनं पूर्ण करण्याचा सल्ला मला लागेल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।